नमस्कार, आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी. पुरंदर हवेलीचे प्रश्न मिटवण्यासाठी विधानसभा लढणे गरजेचे, दत्ता झुरुंगे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दत्ता झुरुंगे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सासवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना ते म्हणाले की पुरंदर हवेलीचे प्रश्न मिटवण्यासाठी सध्या विधानसभा निवडणूक लढणे गरजेचे आहे. येत्या सोमवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. निवडणुकीसाठी मोठमोठे नेते, आमदार, कोणी खासदार इच्छुक आहेत. त्यांची मुले देखील निवडणुकीसाठी इच्छुक असतात. मात्र पुरंदरचे प्रश्न सोडवायचे असतील तर पुरंदरच्या मातीतला माणूस आणि पुरंदरच्या जनतेतला माणूस पुरंदरचा आमदार होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आपण येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं दत्ता झुरुंगे यांनी म्हटलंय. मुवमेंट टीव्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे, सासवड. विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, म्हणजे वाघेरे कॉलेजचे. म्हणजे मला वाटतंय सरांचे वडील पण त्या ठिकाणी शिक्षण घेतलं असेल, सरांच्या आजोबांनी पण घेतलं असेल, सरांनी घेतलंय, सरांच्या मुलांनी पण त्या ठिकाणी त्याच वाघेरे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय बाप्पू. परंतु ते कॉलेज वाघेरे कॉलेज सोडलं तर दुसरं कॉलेज आहे का ग्रॅज्युएशन करायला तालुक्यात आपल्या? वाघेरे कॉलेज सोडलं, एक थोडा विचार करा की वाघेरे कॉलेज वर्षभर बंद राहणार आहे. 12वी नंतर काय? होय सर. वाघेरे कॉलेज पुरंदर तालुक्यामध्ये एकच अशी शिक्षण संस्था आहे, ती जर वर्षभर बंद राहिली तर तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या मुलांनी पुढे शिक्षण घ्यायचं. दुसरा पर्याय आहे का? मग हा पर्याय कोणी करणे गरजेचं होतं? हे छोटे छोटे प्रश्न आहेत. म्हणजे पाणी येईल, विमानतळ होईल, सगळं होईल. परंतु आज एकच सांगतो, वाघेरे कॉलेज बंद झालं वर्षभरासाठी, समजा त्या शिक्षण संस्थेने बंद केलं तर तालुक्यातील 12वी पर्यंतचे कॉलेज आहेत. म्हणजे परिंच्याला आहे, वीरला आहे, इकडं पिसवऱ्याला आहे, जेजुरीला आहे, नेरेला आहे. परंतु मेन आपलं सासवडला ते शैक्षणिक संकुल आहे की ते जर बंद झालं तर 12वी नंतर करायचं काय? ग्रॅज्युएशनची अडचण. म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत की ते मिटले पाहिजेत. नंतर आरोग्याचा प्रश्न आहे. सांगा तुम्ही, तुमच्या सासवडमध्ये कुठलं मोठा असं एक चॅरिटी हॉस्पिटल आहे की तिथं गेलं किंवा इथं त्या रुग्णाचा कमी खर्चामध्ये उपचार होईल असं एक तरी हॉस्पिटल आहे का? एक तरी हॉस्पिटल सांगा की सासवड हे तालुक्याचं ठिकाण आहे की त्या ठिकाणी एक चॅरिटी म्हणजे ट्रस्टचं हॉस्पिटल की ज्या ठिकाणी 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाचे केस पेपर काढून त्या ज्या आजारी व्यक्ती. गेल्या 2 दिवसापूर्वी आमचं सर्वांचं ठरलं की आपण गेले 2-3 महिने झालं पुरंदर आणि हवेलीतील लोकांशी संपर्क साधतोय आणि येणारी निवडणूक, या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं यासाठी सर्व तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, मार्गदर्शक असतील, या सर्वांशी चर्चा करून हे कशा पद्धतीने पुढे जाऊन या पुरंदर हवेलीमध्ये एक विकासाचं काम करायचं हे हेतूने माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, आपण सर्वजण जाणता की एक मी पाहिलं तर की एक शेतकरी कुटुंबातलं तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे की ज्या पद्धतीने सांगितले की 2012ला मला पंचायत समिती असेल, 17ला जिल्हा परिषदेवरती काम करण्याची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्याच्या नंतर या आपल्या भागातील लोकांना विकासाचं कशा पद्धतीने काम करता येईल याच्यासाठी विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम गेले 10-15 वर्षे मी त्या ठिकाणी सातत्याने करतोय. सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फुलाची पाकळीचं योगदान देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी सर्वांना आव्हान केलं आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याबद्दल सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरती एक जबाबदारी म्हणून किंवा एक प्रेम म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि ही एक आपली घरची मीटिंग किंवा येणाऱ्या विधानसभेला बाबा फॉर्म भरायचा का नाही हे खरं विचारण्यासाठी मी ही मीटिंग आयोजित केली होती की ही मोठी लढाई. हे जे काय खाजगीत मला किंवा काय लोक म्हणतात की एवढं मोठी डेअरिंग करण्याचं पण सोपं नसतं.
की ते तुम्ही डेअरिंग त्या ठिकाणी केलंय की विधानसभेला किंवा आमदारकी खासदारकी पाहिलं तर आपल्याला मोठ्या लोकांची चित्र डोळ्यासमोर येतं की जी लोक वर्षानुवर्षे त्या ठिकाणी कोण आमदार राहिलेत कोण खासदार राहिलेत त्यांचीच मुलं मुली त्या ठिकाणी राजकारणात या पदाला त्या ठिकाणी इच्छुक होतात. परंतु आज पाहिलं तर मी शेतकरी कुटुंबातून शेती करणारा नंतर हळूहळू व्यवसाय करून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी प्रेम दिलं की प्रत्येक कुटुंबाची जी काही सर्वसामान्य कुटुंबाची जी अडचण आहे ती मी त्या ठिकाणी जाणतो की जी कुटुंब आपली पुरंदरची परिस्थिती पाहिली तर सर्वच मंडळी त्या ठिकाणी हालाकीमधून त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी सुरू केले. अनेक लोकांच्या अडीअडचणी आहेत, कोणाला शिक्षणाची अडचण आहे, मुलामुलींना शिक्षण द्यायची मस्त पालकांची इच्छा आहे, परंतु आर्थिक अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते शिक्षण घेता येत नाही. अशी आपल्या तालुक्यामध्ये अनेक मुलं आहेत की ज्या पद्धतीने आज आपण म्हणतो की आपला तालुका दुष्काळी आहे दुष्काळी, परंतु दुष्काळ जरी असला पाण्याचा दुष्काळ आहे, आपल्या तालुक्यामध्ये बुद्धीचा दुष्काळ नाही. एवढं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की दुष्काळ जरी असलं तरी आपल्या हुशारीवरती पुणे असेल मुंबई असेल किंवा संपूर्ण राज्यामध्ये आपल्या तालुक्यातील मुलांनी मुलींनी त्या ठिकाणी चांगलं आपल्या तालुक्याचं नाव लौकिक केलेलं आहे. आज आपण पाहतो की अनेक राजकारणी की गुंजवणी असेल, विमानतळाचा प्रश्न असेल किंवा स्थानिक रोजगाराचा प्रश्न आहे की आज या ठिकाणी असंख्य तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत की शिक्षण केलं, त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, इंजिनिअरिंग झाले, वेगवेगळे कोर्स केले, परंतु आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी रोजगाराची संधी कुठं उपलब्ध नाही की या 5-10 वर्षामध्ये तुम्हीच सांगा की किती गावातील मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. 10 मुलं 5 मुलं अशी 1-2 पण बोटा मोजणे इतकी देखील मुलं त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाहीत. ही परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांनी त्या ठिकाणी पोटाला चिमटा घेऊन मुलं शिकवली, परंतु आज त्या मुलांना नोकऱ्या नाहीत. आज मुलींना आपण पाहतो की आपल्या मुली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकलेल्या आहेत आणि अजून शिकण्याची इच्छा आहे, परंतु अनेक अडचणी आहेत. आज पाहिले छोट्या छोट्या अडचणी आहेत की आज एसटी ग्रामीण भागामध्ये मुला मुलींना शाळेला यायचं असेल तर एसटीने प्रवास केल्याशिवाय त्या ठिकाणी सासवडला येता येत नाही किंवा जिजुरीला येता येत नाही. परंतु एसटीचा आपण कुणी त्याचा विचार केलाय का की सकाळी पहाटे येऊन मुलं मुली त्या ठिकाणी एसटी स्टँडला थांबतात, परंतु वेळेवर त्या ठिकाणी एसटी येत नाही. परत त्या मुलांना खाजगी बसमध्ये किंवा एसटी गाड्यांनी जाऊन म्हणजे वेळेवरती एसटीचं सुद्धा नियोजन आपल्या तालुक्यात नाही. पाणी ही ते लांबचेच विषय सोडा, ते तर मोठे मोठे प्रश्न आहेत, पण जे गरजेचे प्रश्न आहेत, रोजच्या लोकांच्या गरजेचे प्रश्न आहेत, मुलींसाठी शिक्षणासाठी एसटीचा प्रश्न आहे किंवा